दुसऱ्या क्षणाला मदत जे व्यक्तिमत्व आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्या सगळ्यांची नावं अगदी जसा वेळ मिळेल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. शाळेची मुलं जी तिथे बसलेली आहेत त्यांनी कृपया करून तुमच्या रिस्कवर आणि बसायचं आहे या गोष्टीची नोंद घ्या. सावधान. यस, थम्सअप तिथे पोहोचला त्यांचा. आणि चला टायमिंगच्या बाबतीत इथे टायमिंग लावलं जातं 10 वाजू माफ करा 1 वाजून 5 मिनिटांनी इथे मात्र मॅचला सुरुवात होती. म्हणजे 1 वाजून 10 मिनिटांनी कंपल्सरी तुम्हाला हे पहिलं षटक संपवावं लागेल. त्यामध्ये आपण षटकार चौकार किंवा बाद झाल्यानंतरचा जो टायमिंग आहे तो आपण थोडासा कट करतो, मायनस करतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज इथून मात्र तयार षटकात येईल. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय डॉट बॉल आहे. खरं तर कवाडचा इथून बघितलं तर बिंगरी शॉट बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला होता, पण गोलंदाजी करत असताना एक बिंगरीसारखा चेंडू पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस कवाडमधून. डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय, 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र किरण आय थिंक पोहोचतोय. सिटी क्रिकेटमध्ये खूप साऱ्या नावाचा बोलबाला याही खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल मिळतीय धावसंख्या एकरी धावेच्या बढतीनं 1 या अंकावर टीम जय बजरंग खांडपे संघाची जाऊन पोहोचताना खातं सध्या तरी खुल्लं होत असताना इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला खांडपेकरांचं गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची कडा आणि तो आवाज आमच्या कानापर्यंतही पोहोचला. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद होतोय, परतावा लागलं तंबूच्या असताना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होत असताना पहिल्या षटकामध्ये जर का कमी धावसंख्येमध्ये विकेट जातीये तर नवीन येणाऱ्या बॅटरवर थोडंसं त्याचं प्रेशर पाहायला मिळतं. ते प्रेशर इथून मात्र दूर करून फलंदाजी केली जाईल की त्या प्रेशरमध्ये फलंदाजी केली जाईल हे येणारं काही चित्र येणाऱ्या चेंडूवर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. धीरजला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र हाताळण्याकरिता. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण इथून मात्र पाहत आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू फेकले. धीरज काही करा, विशाल आणि धीरज थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 1 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. आता 1 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. शेवटची 2 मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत. त्या 2 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 चेंडू हे फेकावे लागतील ही विनंती असेल. 5 मिनिटं तुम्हाला एक षटक हाताळण्याकरिता इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार धीरज. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. उडवल्या गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये. पुरेपूर खाली क्षेत्र. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार पाहायला मिळाला. स्ट्रोक पॉवरफुल होता. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 5 या अंकावर खांडपेकरांना गरज होती या फटक्याची. आणि फायनली पहिल्या षटकामध्ये कन्वर्ट होत असताना पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. तर लेगबाईच्या स्वरूपात मिळणारी 1 धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अपील पाहायला मिळालं होतं पण पंचांचा इशारा होता की कदाचित स्टंपच्या रडारपासून थोडासा दूरवर पाहायला मिळाला होता. हा खेळाडू पंचांचे तटस्थ आहेत. ज्या पद्धतीनं न्यायाधीश आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात त्याबद्दल मैदानातले न्यायाधीश कोण आहेत तर मैदानातील न्यायाधीश आपल्याला पंच पाहायला मिळतात. आणि अर्थातच आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्रजी बजागे उर्फ काका आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गुणेशजी भोईर ज्यांचा रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये आम्ही पोहोचलाय. बजागे सरांचाही रेकॉर्ड खूप सारे आहेत. अजूनही 40+ त्याच पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते. घाई करा कवाडकर, नम्रतेची विनंती असेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. जे ड्रॉप होतोय. खरं तर
झेल ड्रॉप होणं साहजिक होतं तिथे, मात्र क्षेत्ररक्षक दीपक ठाकरे, कारण थोडंसं आउटसाईडला धावत जाणं अति वेगानं आणि तदनंतर जजमेंट करून चेंडू कलेक्ट करणं थोडंसं कठीण असतं. परफेक्टली इथून मात्र 5 मिनिटांमध्ये षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-7 या अंक. मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव नो परिसरात टीम मीटिंग. सामाजिक काम करत आहेत. ती कामे पुढील प्रमाणे: आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3,500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मृत्यू व 22 लोकांचे इतर ऑपरेशन. जिल्हा संस्थेच्या सहकार्याने 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वया वाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड इत्यादी योजना राबवण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आला आहे. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. सुपुत्राच्या नावा संघ मैदानामध्ये प्रत्येक महत्व आहे. असंख्य तरुणांच्या गळ्यामध्ये ताईत आणि असंख्य तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारं हे नाव या कवाड गावाचं, अर्थातच निलेश दादा गुरव आणि त्यांच्या मुलाच्या नावाने या संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. एज आहे, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता ललित कडून, डायरेक्ट हिट करायचं होतं. प्रयत्न चांगला होता ललित, असं इथून म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिला प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला थोडासा चुकला, पण प्रयत्न चांगला झालाय. एक धाव मिळते. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. चला विशाल, आपण जमू नका, ही विनंती नम्रतेची इथून मात्र असणार आहे. विकी, थोडंसं वेळेच्या बाबतीत आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुल इथून मात्र सज्ज होतोय षटक क्रमांक द्वितीय मधील दुसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चॉप केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक किरण आहे, चुकी घडणार नाहीये. सातत्यानं आशेचा किरण इथून मात्र दर्शवत आलाय टीम कवाड संघाकरिता. मग अथवा फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षण असू द्या, एक चांगली भूमिका सातत्याने इथून मात्र दर्शवतोय. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलला 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. धोंडा वडवलीच्या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांकडून जी वाजवी खेळी साकारली होती तीच वाजवी खेळी आता मात्र खांडपे संघाच्या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांकडून पाहायला मिळेल का? कारण त्यांच्याकरिता पूरक हे मैदान आहे. सिंगल मिळेल. मोठ्या फटक्या कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये थोडासा फटका खेळताना चूक जरूर झाली असावी. थोडासा कमी ताकदीचा स्ट्रोक कन्वर्ट इथे मात्र झाला आहे आणि एक धाव मिळून आत्ता मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी क्रमांक 10 या अंकावर धावफलक इथून मात्र जाऊन आपल्याला पाहायला मिळतं. 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपले 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष द्वितीय षटकातील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली. दीपक ठाकरे आहे तिथे. फेकी झाली आहे परफेक्टली आणि काय मैदानाच्या आतमध्ये पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं अनुभव पणाला लावून इथून मात्र फेकी केली आहे दीपक ठाकरेनं. डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटची विकेट इथून मात्र मिळते. दीपक ठाकरे लाजवाब फेकी आपण इथून मात्र पाहिली आहे. भाविक गुरव आमच्या समवेत जॉईन होतात. सध्या तरी 4 दिवस कवाडच्या जत्रेचा आनंद त्यांनी लुटलाय
आणि तदनंतर आता मात्र अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेमध्ये इथपर्यंत ते पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना 2 बाद 10 या अंकावर धावफलक. चला फक्त तुमच्याकडे आता शेष असेल टाईम 2 मिनिटाचा, त्यामध्ये तुम्हाला इथे मात्र फेकी करायचे शेवटचे राहिलेले 2 चेंडू. चला विनंती करतोय आम्ही फास्ट थोडंसं क्विकली ॲक्शन घ्या. अतुल गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. ओहो हो उडवला गेलाय ललितकडून. चूक घडेल असं वाटलं होतं पण वॉल ऑफ कवाड असं इथून मात्र ललितला म्हणायला हरकत नाही आहे. क्षेत्ररक्षण करत असताना सातत्याने एक वॉल म्हणून उभा राहिलाय. फलंदाजी करत असताना सातत्यानं एक अटॅकिंग बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाल्या. वॉल ऑफ कवाड ललित येथे मात्र स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण सिंगल मिळाली. धावसंख्या 11. चेंडू संपतायत दुसऱ्या षटकातील 5 आणि कुपे चेंडू हवेमध्ये. ललितच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल अंतिम चेंडूवर. षटक जसं संपेल तसं आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र जॉईन व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. धावसंख्या 11. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच जाते की काय असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आता मात्र आशेचा किरण जो कवाड संघाला सातत्याने इथे मात्र दाखवत आलाय तो किरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण इथून मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल. ओ हो यावेळेस पहिलाच बॉल फेकी इथून मात्र पाहायला मिळते किरण मडवीकडून निर्धाव स्वरूपातली. कवाड आपण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर कवाड संघाकडून सातत्यानं प्रमोट होताना पाहिलंय, पण सिटी क्रिकेटचाही विचार केला तर एक चांगला त्याच्याही नावाचा बोलबाला सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किरण तयार. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला निर्धाव फेकी. सध्या तरी स्वतःच्या बात्यामध्ये असलेले अस्त्र आणि शस्त्र डिलिव्हर करत असताना टोकदार गोलंदाजी, तीक्ष्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या 2 चेंडूंवर किरणच्या मार्फत पाहायला मिळाली आहेत. पण अजूनही भात्यातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या या 4 चेंडूंवर काही कमाल केली जाईल का जय बजरंग खांडपे संघाकडून. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल एज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे आणि इथे मात्र परतावा लागेल तंबूच्या हास्याला फलंदाजाला. सुमन डीजे फलंदाज बाद होणारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. प्रमोद बाद झालाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होत असताना मी म्हणता ना की पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्येमध्ये जेव्हा एखादा खेळाडू बाद होतो ना त्याचं प्रेशर येणाऱ्या काही बॅटरवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि कदाचित तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खांडपेकरांकडून पाहायला मिळतं का. आतापर्यंत गडी बाद झालेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 4 बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावर. किरणचे जर का विचार केला तर तिन्हीच्या तिन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकले गेल्यात किरणकडून.
चला थोडंसं गेम स्पीडअप करा. गवाड संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टायमिंग इथून लावलेलं आहे. 3 षटकं कंपल्सरी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवावे लागतील, अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आणलं जाईल. गावदेवी हिवाळी आणि अर्थातच पॉवर शेलार आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. गोलंदाज या किरणचा पुढचा बॉल अति वेगानं, अति प्रचंड वेगानं, जितका वेग प्रचंड तितकाच अचूक असा टप्पा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूची उद्घोषणा इथे मात्र निर्धार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू संपले 4, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल, बॅटची कडा कदाचित पाहायला मिळाली आहे. आवाज त्या पद्धतीचा साऊंड मैदानाच्या आतमधून कॉमेंट्री बॉक्स पर्यंतही पोहोचला होता. जर का फटका कलेक्ट झाला असता तर कदाचित पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं जाताना कदाचित आपल्याला पाहायला मिळाला असता. निर्धाव फेकिया 5च्या 5 चेंडू इथून मात्र निर्धाव फेकलेत. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा मान इथून मात्र किरण मिळवणार का? गोलंदाज सय्यार. हो यावेळेस डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या किरण करिता. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक मधील पहिलं निर्धाव षटक कोणाच्या नावावर? तर पहिलं निर्धाव षटक किरण मडवीच्या नावावर. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 11. सन्माननीय दिवेशजी भोईर येथे उपस्थित होत आहेत. मी दिवेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मान स्थानापन्न व्हायचंय. वेलकम, सुस्वागतम, आपलंही हार्दिक स्वागत. टीम मीटिंग नकोय, चला वेळेच्या बाबतीत करा सहकार्य. आयोजकांनी त्या पद्धतीच्या सूचना आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवल्यात. असं म्हणायला गेलं तर आमचे कान टोचले गेलेत असं म्हणायला हरकत इथून मात्र नाही आहे. आणि त्यामुळे विनंती असेल की वेळेच्या बाबतीत थोडंसं करा सहकार्य. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 11. येस, जसं गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहायला मिळालेत. विकी म्हात्रेला आणलं गेलं आहे आणि आमच्या समवेती तेजस जॉईन होत आहे. तिथे मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगली गुणलेखकाची भूमिका कालच्या दिवसापासून आपण त्यांना इथून मात्र पाहत आहे. चला विकी म्हात्रे वॉर्मअप आपण करा, तदनंतर मॅचला करूयात आपण सर्वात आधी. इथून मात्र सुरुवात ऑन स्ट्राईकला बॅटर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राहुल ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र विकी म्हात्रे सज्ज होतोय अंतिम षटक घेऊन. अंतिम षटकातील पहिलाच बॉल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विकी म्हात्रे. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावलं गेलंय, उडवलं गेलंय. चेंडूला दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ निघून जातोय. विकी म्हात्रेचं स्वागत करणारा हा चेंडू षटकार 6. पॉवरफुल स्ट्रोक गरज होती या षटकाराची. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बाजूला येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा पाहायला मिळाला बॅटरचा. अनसक्सेसफुली ठरला, पण प्रयत्न चांगले होते. षटकारानं धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी झाली आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. कमबॅक विकी म्हात्रे इज बॅक. धावसंख्या 17. जेव्हा जेव्हा आलाय 17 तेव्हा डेफिनेटली आलाय खतरा आणि गडी बाद होत आहेत. आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. ती म्हणजे अर्थातच 17 या अंकावर. कमी धावसंख्येचा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी येणाऱ्या 3 चेंडू नंतर स्पष्ट होताना पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विकी तयार.
न्यू बॅटर सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओहो, आल्या आल्या करारी प्रहार करतायत, उडवून दिलाय चेंडूला. आणि आमच्या देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपर रायटर आकाशदादा भोईर यांच्या फ्लेक्सला सलामी देत चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे चौकार. आपण इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 21-21 या अंकावर धावफलक. चेंडू जमतायत 4, धावसंख्या 21. चांगली गोलंदाजीचा अटॅक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देत आहेत. यावेळेस टेक्निकल स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. ची आवश्यकता होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना या षटकाराच्या बढतीनं 27-27. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला दांडी दांडी गुल होणारा हा चेंडू. थँक्यू टू षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते कामे पुढील प्रमाणे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना दिली जाते. थँक्यू सो मच. तदनंतर यस टॉसला मी विनंती करतोय. या बोट टीम कॅप्टन्स कल्पेश भानुशाली यस नाणेफेक इथून असोसिएशनचे अध्यक्ष संतोजी गुरव यांच्या शुभास्ते पॉवर शेलर. इथून मात्र कॉल आलाय आणि काटा पाहायला मिळतो. मान्यवरांना देऊन स्थानापन्न व्हायचंय. माईकच खराब आहे, दुसरा माईक दे. कल्पेशची नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. घरचं मैदान आहे, घरचा प्रेक्षक राजा आहे. आधीची मॅच बघितली तर एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मॅच पाहायला मिळाली. यावेळेस काय मनामध्ये प्लॅनिंग असणार आहे? प्लॅनिंग काय नाही, प्रत्येकाने त्याचा 100% द्या. मॅच आपणच जिंकू. 4 षटकांचं सत्र आहे. किती धावांच्या रोखण्याचा प्रयत्न कराल? अंडर 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कुठले असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे? गोलंदाज सगळेच चांगले आहेत. त्यांनी त्यांच्या लेन लाईनवर बॉल टाकला तर 40च्या आतमध्ये आम्ही थांबवू. तुम्ही अनेक ठिकाणी स्पर्धेला फिरता. आपण स्वतः एक आयोजक आहात. पॉवर ट्रॉफी आपल्याकडून पाहायला मिळते. जय बजरंग चषकचं आयोजन पाहता कसं वाटतं? या शेलार टू अंबाडी असोसिएशनमध्ये जय बजरंग शेलारचा जो आयोजन असतो तो कोणीच करू शकत नाही. आणि यावेळेस काही यंगस्टरला संधी मिळाली आहे का? हो, यंगस्टरला आहेत ना, भारत पाटील आहे. नक्कीच, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुमच्या तालमीत तयार झालेला आहे नक्कीच. आणि मी जातो हिवाळी संघाच्या कॅप्टनच्या दिशेने. नाणेफेक विन झाला असता, काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पण आता फलंदाजी आल्या, चांगली फलंदाजी करा. बेस्ट ऑफ लक. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार.
जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. हॅलो नमस्कार मंडळी. मॅचला सुरुवात करण्याआधी आमच्यापर्यंत मसाज पोसेस प्रणयजी भुईर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि लगेचच जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, जिथे आपण मॅच पाहतो एका बाजूने जर पाहिलं गेलं तर टीम जय बजरंग खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मिथ स्पोर्ट्स कवाड बी या दोन संघांना लढताना पाहतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना खांडपे संघाचा विचार केला तर धावा फळकावरती बनवल्यात फक्त आणि फक्त 27 आणि 28 धावांचा वन आहे. आणि 28 धावांचा वन पार करण्यासाठी दोन सलामीचे बॅटर किरण आणि त्याच्या समवेत विशाल, किरण मडवी आणि विशाल भोईरची जोडी. वारी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल रिव्हर्स स्वीप, बॉल सरळ निघून जातोय किरणच्या बॅट मधनं. हा धमाकेदार षटकार. आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गाव. बल तयार, पहिला बॉल वरती 6 आलात, पुढचा बॉल टप्पा पडला, तदनंतर सरळ उसळी घेतल्याने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय 6 आकड्यावरती पाठला करतायत. 28 धावांचा पहिला चेंडूवरती 6 आला, दुसरा बॉल डॉट पाहिला मिळाला. ज्या बजरंग खांडपे संघ आपण मैदानामध्ये इन ऍक्शन लढताना पाहतोय 28 धावा डिफेंड करण्यासाठी. सध्या लव फुल टॉस होता, सरळ खेळायचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला, एक सिंपल जेल आणि फसेल किरणचा खेळ. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा. धीरज मडवी नवीन बॅटर, किरण मडवी माघारी परतले गेलेत. अगदी 6 धावा फळकावरती पहिल्याच बॉलवर त्याने जोडल्या होत्या, तदनंतर डॉट बॉल आला, तदनंतर लव फुल टॉस बॉल होता, खेळायचा प्रयत्न अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, पण कनेक्शन तितकं प्रॉपर नाही होऊ शकलं आणि त्याच दरम्यान किरणला माघारी परतावं लागलं गेलंय. धक्का बसताना धक्का क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर परतले गेलेत आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल लगेच झालाय धीरज मडवी. फील्ड मध्ये थोडंसं चेंजेस करताना आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडा वाईडिश स्क्वेअर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आहे आणि त्यानंतर लॉंगॉजचा खेळाडू देखील थोडासा वाईडिश आहे. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये आपण त्याला पाहतोय. आणि गोलंदाज तयार, चेंडू क्रमांक 4 घेऊन आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एक मोठा फटका, पण नंतर कमबॅक चांगला होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, पण पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती 1 ने जाऊन पोहोचली, ती म्हणजेच टोटल 7 आकड्यावरती. षटकारानंतर येणारे 2 चेंडू नंतरची ही पहिली धाव जी वाईटच्या स्वरूपामध्ये आली. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 7 धावा फळकावरती आहेत, 28 धावा फळकावरती जोडायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर लो राहिला आणि त्यानंतर सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रोशनला आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि स्ट्रायकर एंड वरती धीरज. लो स्कोरची मॅच, पण काही घडू शकते लो स्कोरच्या मॅच मध्ये. सुरुवातीला तर विकेट एक आलाय, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय, पण यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केलं
आणि सरळ पाठवलंय सीमारेषा बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. शिलार संघाला पुन्हा एकदा आपण इन ऍक्शन पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता दोन हात करताना आपण गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाला पाहणार आहोत. एक रंगतदार आणखी एक मॅच पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच ज्यावेळेस पॉवर शिलारच्या विपक्षामध्ये नारा बोरपाडा संघ दाखल झाला होता. 37 धावांचं ते लक्ष दिलं आणि मग 2 चेंडू 4 वरती जाऊन मॅच पोहोचली होती. एक जबरदस्त मॅच, दोन्ही संघांकडनं विजयाची ती झुंज देताना खूप चांगलं खेळ पाहायला मिळालेलं. मिड विकेटकडे टार्गेट केलं यावेळेस, अगदी खेचून मारलंय चेंडूला आणि सरळ पाठवलं जाईल सीमारेषाच्या बाहेर. आणखी एक चौकार, बॅक टू बॅक, लगातार दुसरा 4. आणि तदनंतर जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर आत बाहेर ठेवलं आणि मग तदनंतर टार्गेट केलंय. पॉवर प्ले मध्ये हेच काम करायचंय तुम्हाला. पॉवर प्ले मध्ये तुम्ही जितके चांगले गॅप शोधू शकता तितका जास्त बेनिफिट होऊ शकतो आणि सध्या आपण तेच मैदानामध्ये पाहतोय. बल तयार, लवफुल टॉस होता यावेळेस विशाल भोईर साठी आणि तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपली जाते झेल. समत विशालचा खेळ. धावसंख्या फलकावरती धावा फलकावरती टोटल जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 15 आकड्यावरती 28 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरा गोलंदाजीवरती गोलंदाज आयुषला आपण पाहतोय आणि पहिला चेंडूवरती आयुषने विकेट मिळवून दिलाय. बोला तयार, हो आल्या आल्या प्रहार करायचा प्रयत्न योगेश होते तिकडे आणि योगेशच्या बॅट मधनं देखील सरळ निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक आणि षटकाराच्या मदतीने धावा टोटल फळकावरती 21 आकड्यावरती. विजयासाठी इथून 7 धावांची गरज बाकी राहते. दुसऱ्या षटकातील चेंडूंचा 2च खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 ओ यावेळेस भीमाच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा, नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव देखील कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावसंख्या फळकावरती नो+1 अशा 2 धावा फळकावरती वाढतात, जाऊन पोहोचला 23-23 आकड्यावर. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने नाही चेंडूला घेऊ शकले आणि तदरम्यान एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट देखील केली आणि त्याच एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात, जाऊन पोहोचतात 24 आकड्यावरती. 4 धाव्यांची गरज अजून देखील मैदानामध्ये असेल. या षटकातील चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत खेळ समाप्त झाले टोटल 3. पुढचाच बॉल मॅचला फिनिश करण्याच्या अंदाजामध्ये योगेश कोकणेच्या बॅटमधनं हा दुसरा धमाका. खूप वेळानंतर योगेशच्या बॅटमधनं या धावा निघाल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपला फॉर्म बॅक करताना या मॅच मध्ये सांगतायत योगेश सध्याच्या घडीला मॅचला फिनिश केली जाईल. लगेचच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे.